आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार. शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांकडे. आजच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या त्यातल्या किती गोष्टींची पूर्तता आणि त्यावर विचार अर्थसंकल्पात केला जाणार याकडे विरोधकांचं लक्ष. महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलेल्या लाडक्या बहिणींना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे लक्ष. 1500चा हप्ता 2100 होणार का या प्रश्नांची उत्तरं आजच्या अर्थसंकल्पात मिळणार. राज्याची आर्थिक घडी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नीट झालेली दिसेल. येणाऱ्या 10 ते 15 वर्षात महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात प्रबळ राज्य असेल. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सरकारला कोणत्याही योजना थांबवता येणार नाहीत. शेतकरी सर्वसामान्य जनतेला सरकारला न्याय द्यावाच लागेल, अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवू. अंबादास दानवेंची अर्थसंकल्पापूर्वी प्रतिक्रिया. भारताचा निवडणूक आयोग सरळ नाही, निष्पक्षही नाही. सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर हल्लाबोल. भारतातील निवडणूक हा सगळ्यात मोठा घोटाळा असून भाजपचा विजयही डुप्लिकेट असल्याचा सामनातून हल्लाबोल. गद्दारांनी पक्ष चोरला तरीही मी मशाल घेऊन ठाम. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं. उद्धव ठाकरेंचा टोला. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातून शिवसैनिकांना सूचना. तर विधानसभा जिंकूनही पालिका निवडणुका घेण्याची भीती का, ठाकरेंचा सवाल. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा सगळ्यात मोठा फेक नरेटिव्ह. संजय राऊतांची भाजपवर टीका. भाजपमध्ये 80% नेते हे काँग्रेसचे असल्याचंही राऊतांचं वक्तव्य. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंग पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित. येत्या आठवड्यामध्ये उदयसिंग पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होईल. काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर आज पत्रकार परिषद घेऊन नवी राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक वाढवली. मला सगळ्या समाजाचं नेतृत्व करायचं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी आपण प्रयत्नशील, पंकजांचं विधान. मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्यावर अश्लील चाळे केलेल्या गौरव आहुजाला 1 दिवसांची पोलीस कोठडी. गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. पुण्यातील लघुशंका घटनेवर विजय वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त. राज्यात आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही अशी सगळ्यांची भावना. वडेट्टीवारांचं वक्तव्य. सतीश भोसले आणि त्याला पैसा पुरवणाऱ्या आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे, सचिन खरात यांची मागणी. सतीश भोसले सुरेश धस यांच्यासाठी काम करतो, त्यामुळे त्याची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई व्हावी, लक्ष्मण हाकेंची मागणी. सतीश भोसलेची 2021 मध्येच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानंतर भाजपच्या लक्ष्मण जाधवांची प्रतिक्रिया. बीडमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्पेशल फोर्स लावावा लागेल अशी स्थिती. कृष्णा आंधळे बेपत्ता असल्यावरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या, या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा, वैभवी देशमुखची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आपल्या वडिलांसाठी लढती आणि तरीही सरकार आरोपींना पाठीशी घालतंय, अंबादास दानवेंची सरकारवर टीका. आदिम समाजासाठी काम करणाऱ्या सूर झलकारी कातकरी महासंघाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या 6 टर्मिनल्सवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद. 16 मार्चपर्यंत होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय. मेट्रो 1 कडून गर्दीच्या वेळी वर्सोवाऐवजी घाटकोपर ते अंधेरीपर्यंत मेट्रो सेवा चालवण्याची चाचपणी. गर्दीच्या वेळी 2 तासांसाठी 3 मेट्रो मागे 2 मेट्रो या घाटकोपर ते अंधेरीपर्यंत चालवून फेऱ्या वाढवण्याची चाचपणी. गुगल प्ले स्टोअरवरून 180हून अधिक ॲप्स हटवले. या ॲप्समध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात,
फ्रॉड स्कीम आढळल्या आणि यामुळेच कंपनीनं हे ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सुदर्शन आठवले यांना 2024चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर. गुरुचरण दास लिखित इंग्रजीतील द डिफिकल्ट ऑफ बिंग गुड या साहित्य समीक्षेचा उत्कृष्ट मराठी अनुवाद केल्यानं पुरस्कार. पीओपीच्या गणेश मूर्तींवरती कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तिकारांनी मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली. सरकार मूर्तिकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन. चंद्रपूरमधील घुग्गुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार. बाईकवरून आलेल्या 2 युवकांनी घरावर गोळ्या झाडल्या. या घटनेत शहरामध्ये तणाव. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. 15 गाई कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकारात गुन्ह्याची नोंद. मात्र या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची पाचपुते यांची प्रतिक्रिया. कल्याणचे शिंदेच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी. अंबरनाथमधल्या कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातांना लिफाफा देत ही धमकी दिली. अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात. मात्र आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांचा संताप व्यक्त. कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नव्हे तर धार्मिक परंपरा आहे. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गोदावरीमध्ये दूषित पाणी येतं मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय. महाजनांचं विधान. राज ठाकरेंनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा. भाजप आमदार राम कदमांची प्रतिक्रिया. जे कुंभमेळ्याला गेलेच नसतील त्यांनी घरात बसून बोलू नये. राम कदम यांचा हल्लाबोल. राज ठाकरेंनी कुंभमेळ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य भाविकांचा अपमान करणारं. भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत. अंधश्रद्धेत वाहून जात श्रद्धेच्या बाता मारू नयेत. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. तीर्थांची परीक्षा करू नये. 65 कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीर दास यांची प्रतिक्रिया. येवल्यातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमध्ये घरफोडी. बंद घर फोडून 25,000 रुपये रोख आणि 2 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. अकोल्यातील अशोका वाटिका चौकामध्ये 2 कारमध्ये भीषण अपघात. 3 जण गंभीर जखमी. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. किल्ले रायगड रस्त्यावरील नाते गावात रात्री पेंढ्याचे भारे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. आगीमध्ये ट्रकमधील पेंढा जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. पालघरच्या तारापूर जवळच्या कुडनमध्ये तलावात हजारो मृत माशांचा खच. नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचा संशय. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावरती पंखा पडला. शिक्षकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. यवतमाळच्या कोटंबामध्ये 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. पोहण्यासाठी गेला असता गाळात अडकल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये 22 लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त. कारधा पोलिसांची मोठी कारवाई. बंदी असून देखील तंबाखूची विक्री सुरू होती. मुंबईच्या गोरेगावातील रत्नागिरी हॉटेलजवळच्या लाकूड गोदामाला आग. गोदामातलं लाकूड जळून खाक. रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या गोडाऊनच्या बाहेरील ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.